नमस्कार, अविरत राजे बिरादार या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। आता आपण पाहत आहोत की संतोष भाऊ देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने होत आहेत, परंतु पाहिजे तसा न्याय अजूनही मिळाला नाही। अजूनही त्यांचं कुटुंब न्यायासाठीच लढतंय आणि न्यायाच्या प्रतीक्षेतच आहे। परंतु यामध्ये न्याय मिळावा म्हणून अनेक लोकांनी उड्या घेतल्या, कंबर कसून उभे राहिले आणि पाहिजे तेवढे पुरावे अनेक लोकांनी गोळा केले। त्याच्यापैकी एक आहेत अंजलीताई दमानिया। वास्तविक पाहता अंजलीताई दमानिया ह्या मुंबईमध्ये राहतात, परंतु एका खेड्यात येऊन त्यांनी सर्वप्रथम संतोष भाऊ देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि भेट घेऊन सर्वप्रथम त्या कुटुंबांचं सांत्वन केलं आणि पुढील कार्यामध्ये सुरुवात केली की त्या प्रकरणातली सखोल चौकशी जी असते, सखोल पुरावे जे असतात ते प्रत्यक्ष त्या स्पॉटला जाऊन त्यांनी गोळा केले आणि लढत राहिल्या। आजही त्या गेली 2 महिने झाले लढत आहेत। एका स्त्रीने लढावं हे अतिशय दुर्दैव आहे। ज्या देशामध्ये पोलीस यंत्रणा काम करते, ज्या देशामध्ये स्वतंत्र मंत्रालय आहेत चौकशीसाठी आणि ज्या देशामध्ये एवढी मोठी यंत्रणा काम करायला असताना सुद्धा व्यवस्थित चौकशी होत नाही, न्यायाच्या प्रतीक्षेत राहावं लागतं आणि मग एखाद्या स्त्रीला उतरावं लागतं आणि पुन्हा लढावं लागतं, तर त्या स्त्रीसाठी तर आणि स्त्री जातीसाठी तर हा अतिशय मानाचा मुद्दा आहे की एक स्त्री आज काय करू शकते। पोलिसांपेक्षाही जास्त काम एखादी सामाजिक कार्य करणारी स्त्री करू शकते आणि अनेक लोकांनी त्यांच्यावरती आक्षेप घेतले की त्या काय पोलीस डिपार्टमेंटच्या आहेत का, त्यांना काय कोणत्या राजकीय नेता आहेत का, पोलिसांचं काम करत आहेत ते करतील। तर आतापर्यंत न्यायासाठी जे कोणी लोक होते, खूप घटना झालेल्या होत्या, पण जेव्हा जेव्हा ही यंत्रणा काम करते न्यायालयीन व्यवस्था, तेव्हा तेव्हा आयुष्य जातं ह्या लोकांचं, पण पुरावे काय हाताशी येत नाहीत आणि गुन्हेगाराला काय पाहिजे तशा शिक्षा मिळत नाहीत आणि कुटुंबाला काय न्याय मिळत नाही। कुटुंब लढत राहतं। पण संतोष भाऊ देशमुख यांच्या प्रकरणामध्ये जेव्हा अंजलीताई दमानिया प्रवेश करतात तेव्हा हा मुद्दा इतका ऐरणीवर येतो की सगळी यंत्रणा हलते आणि कामाला लागते। त्याचं कारणच होतं अंजलीताई दमानिया यांनी मिळवलेले पुरावे आणि त्यांना लोकांनी दिलेली साथ। मग 2-3 लोकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतले तरी त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीने पुरावे लोकांनी अंजलीताई दमानिया यांना दिले आणि म्हणून अंजलीताई दमानिया आज न्यायालयाशी सुद्धा लढू शकतात। हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि सलाम आहे एखाद्या स्त्रीच्या कार्याला। आज अंजलीताई दमानिया यांच्या कार्याला खरंच सलाम आहे की आज पद असून काय फायदा, म्हणजे पद असून काय फायदा आपण जर त्या पदाचे कर्तव्य पार पाडत नसेल तर। यापेक्षा पद न घेतलेलं चांगलं की जे पद न घेताही त्या पदाचं जे कर्तव्य असतं ते पूर्ण करतात। आणि आज अंजलीताई दमानिया यांनी प्रशासकीय यंत्रणेतलं, पोलीस यंत्रणेतलं कुठलं पद जरी स्वीकारलेलं नसेल, परंतु त्या पदाची जी जबाबदारी असते, जे कर्तव्य असतं ते मात्र पूर्ण केलेलं आहे। हा आदर्श आहे आणि हे बघितलं पाहिजे आणि अंजलीताई दमानिया यांच्यासारखे लोक पोलीस यंत्रणेत असले पाहिजे आणि राजकीय यंत्रणेत सुद्धा असे लोक असले पाहिजे की जे सत्यवादी आहेत, जे सामान्य लोकांच्या न्यायासाठी लढतात। तिथे काही स्वतःचा स्वार्थ नसतो, स्वतःच्या स्वखर्चाने याच्यामध्ये लढतात। ही गोष्ट कुठेतरी राजकीय लोकांनी आणि प्रशासकीय यंत्रणेंनी सुद्धा बघितली पाहिजे त्यांच्यामधली आणि अशा लोकांची आज गरज आहे या देशाला। भ्रष्टाचारी, खंडणीखोर, हिंसाचारी या लोकांची देशाला 1 मिनिटसुद्धा गरज नाही, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणायचे की या देशाला गरज आहे फक्त चांगल्या लोकांची आणि चांगल्या लोकांच्या प्रतीक्षेसाठीच हा इतिहास वर्षानुवर्षे वाट पाहत राहतो। आज अंजलीताई दमानिया यांच्या रूपाने आपल्याला एक आगळं वेगळं नेतृत्व मिळालेलं आहे की जे समाजातील सामान्य घटकांसाठी लढत आहे। म्हणजे मुंडे असतील, हे जे गुन्हेगार असतील, यांच्या विरोधातले पुरावे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सादर करणार आहे असं सांगितलं। त्यांनी वारंवार मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या,
अजितदादा पवार यांची सुद्धा भेट घेतली काही दिवसापूर्वी, तिथे सुद्धा पुरावे दाखवले त्यांना आणि या यंत्रणेला, या हिंसाचारी यंत्रणेला राजकीय पावर जे पुरवतात त्या राजकीय पुढाऱ्यांचा राजीनामा घ्या म्हणून अंजलीताई दमानिया यांनी वारंवार सांगितलं मुख्यमंत्र्यांनाही, अजितदादा पवारांनाही की पक्षांनी राजीनामा घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, पण आतापर्यंत राजीनामा काही क्लिअर झालेला नाही। परंतु आता अंजलीताई दमानिया म्हणतात की मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगणार आहे की हे पुरावे थेट दाखवणार आहे आणि जेणेकरून हे पुरावे दाखवल्यानंतर ही एक वेगळं वळण पुन्हा दिसेल या प्रकरणात। त्याचं कारण आहे की हे पुरावेच इतके पॉवरफुल आहेत त्या आरोपींच्या बाबतीतले की हे पुरावे पाहिल्यानंतर निश्चितच यंत्रणेला सुद्धा जाग येईल कुठेतरी की आपण दिरंगाई करतो या मुद्द्याच्या बाबतीत। ह्या प्रकरणाचे, ह्या जे हत्या प्रकरण आहे याच्या चौकशीच्या बाबतीत आता अंजलीताई दमानिया तर प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर तेच पुरावे घेऊन अंजलीताई दमानिया ह्या गडावरती जात आहेत की जो भगवानगड गेली 2 दिवस झाले चर्चेत आलेला आहे आणि चर्चेचा विषय बनलेला आहे। त्याचं कारण नामदेव महाराज शास्त्री यांनी केलेलं विधान आणि मग नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी हिंसाचाऱ्यांच्या बाजूने जे विधान केलं ते विधान कुठेतरी चुकीचं होतं आणि महाराजांना मी थेट पुरावे दाखवणार आणि मग सांगणार की तुम्ही ज्यांची पाठराखण करता ते लोक किती चुकीचे आहेत आणि नामदेव महाराज शास्त्रीजी हे पुरावे पाहिल्यानंतर काय प्रतिक्रिया देतात याची ही प्रतीक्षा आहे आता। आणि अंजलीताई दमानियांना कुठेतरी वाटतं की पोलीस यंत्रणा किंवा शासकीय यंत्रणा जरी कुठेतरी दिरंगाई करत असेल न्याय देण्यासाठी तर गडाने कमीत कमी न्याय द्यावा या प्रकरणाला, कारण की संत महात्म्यांनी सुद्धा न्यायाची भूमिका घ्यावी आणि नामदेव महाराज शास्त्रीजींच्या नावासमोरचा आपण जर नेहमी उल्लेख करतो ते आहे न्यायमूर्ती, न्यायाचार्य म्हणून उल्लेख करतो नेहमी आणि न्यायाचार्यांनी तरी कुठेतरी इवल्याशा लेकरांना आता न्याय द्यावा। आणि कुठेतरी ह्या प्रकरणात असं पाहायला मिळत आहे की नामदेव महाराज शास्त्रीजी हे संत आहेत आणि संत महात्मे असल्यामुळं यांनी धनंजय मुंडेंचा कान धरला पाहिजे आणि कान धरून म्हणलं पाहिजे की धनंजय आज तू कच्च्या कागदावरती का होईना इथं राजीनामा दे। त्याचं कारण आहे की संतांची शिकवण ही त्यागाची असते आणि त्याग शिकवला पाहिजे आणि राजकीय नेत्याला नेहमी त्याग शिकवण्यात आला तरच तो चांगलं काम करेल आणि ही गोष्ट फक्त संत महात्मेच करू शकतात आणि काही दिवसासाठी का होईना राजीनामा देणं हे गरजेचं आहे। त्याचं कारण दबावरहित चौकशी झाली पाहिजे आणि पुन्हा एकदा मंत्री व्हायचंच आहे, काही दिवसासाठी तो राजीनामा द्यायचा आहे आणि आपल्या देशाचा जो इतिहास आहे तो इतिहास आहे त्यागाचा, बलिदानाचा। इथे बलिदान तर द्यायचंच नाही, बलिदान तर संतोष भाऊ देशमुखांचं गेलेलंच आहे, परंतु आता त्याग करायचा आहे आणि धनंजय मुंडेंनी खुर्चीचा त्याग हा काही दिवसापूर्वी पुरता करावा असं नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी सांगण्याची अपेक्षा कुठेतरी अंजलीताई दमानिया यांना आहे। आणि मग नामदेव महाराज शास्त्रीजी सांगू शकतात की धनंजय मुंडेंनी जर राजीनामा दिला तर हिंसाचाऱ्यांची पावर कुठेतरी कमी होईल आणि ते जे आरोपी आहेत त्यांची सुद्धा पावर कमी होईल आणि पोलीस यंत्रणा दबावरहित होईल। हे काम कुठेतरी संत महात्म्यांनी करावं, संत महात्म्यांनी आता सलोखा निर्माण करावं, दोन्हींचा एक दुवा बनावं। एक आहे ते आरोपी आहेत एकीकडे आणि एकीकडे समाज आहे, एकीकडे देशमुख कुटुंबीय आहे आणि एकीकडे मुंडे कुटुंबीय आहे आणि सगळ्यांच्या मध्ये असतील सलोखा निर्माण करणारे तर ते नामदेव महाराज शास्त्रीजी आहेत आणि न्यायाची मागणी करणारे आहेत ते देशमुख कुटुंबीय आणि अंजलीताई दमानिया। आता अंजलीताई दमानिया आणि देशमुख कुटुंब यांना न्याय देत असताना गडावरच्या न्यायाची ज्यांना प्रतीक्षा आहे अंजलीताई दमानिया, आपण पाहूयात आता पुढील काही दिवसामध्ये की गडावरून नेमकी न्यायाची प्रतिक्रिया काय येते। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।